श्री गुरुभ्यो नमः. यामाहो सर्व लोकांना प्रकृती शास्त्र पारंगत ताम धर्म चरण शंभो प्रणमामि परामर्शो. प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यावर्य जगदाजी जगद्गुरु रेणुकाजी पंच आचार्य बसवादी शरणगण मन्मथ लक्ष्मणादी शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्मा दार्शनिकांना स्मरण करू. श्रीमठाचे मूळ परंतु संजीवनी समाधीस्थ गुरुमौले देखील साष्टांगपणे पार करत आजचा हा गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचा सेवा करणारे अन्नदानाचा सेवा करणारे होंडाळा येथील केशव सोनटक्के गुरुजी व परिवार, सर्व श्रीमठाचे शास्त्री वृंद, विद्यार्थी वृंद आणि यावर्षी तुम्हा सर्वांना सुंदर असं थोडक्यामध्ये मार्गदर्शन केलेले नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, अनेक वर्षापासून हिंदुत्वासाठी पक्ष म्हणून वीरशैव लिंगायत धर्मामध्ये देखील सेवा करणारे डॉक्टर माधव पाटील उच्चेकर आणि 2-3 वर्षापासून तुम्हा सर्वांच्या समोर सुंदर कीर्तनरूपी सेवा करण्याकरिताच आपल्या तालुक्यातील शेजारी गावातील होकरणा येथील जे काही शिवभक्त पारायण विश्वनाथ पाटील घोंगडे ते नव कीर्तनकार म्हणून अवघ्या 4 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावापर्यंत भ्रमण करत असताना श्रीमठाचं देखील सेवा करावा म्हणून आज तुमच्या समोर थोडक्यात मनोगत व्यक्त केले शिवभक्त पारायण विश्वनाथ पाटील घोंगडे आणि उपस्थित सर्व श्रीमठाचे शिष्य सद्भक्त मंडळी, माता भगिनी, नवतम. आजचा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक भक्त गुरुमौलीकडे जाण्याचे योग आहे. प्रत्येक भक्ताला वाटतो मी गुरुकडे जावं, प्रत्येक शिष्याला वाटतं गुरुकडे जावं. मग असे असताना तो एकमेव दिवस आहे तो म्हणजे आजचा हा गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचे महत्त्व आषाढ पौर्णिमा, त्याला गुरुपौर्णिमा एवढंच नव्हे तर व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. सध्या मीडियामध्ये व्हॉट्सॲप फेसबुकमध्ये पाहिलं अनेक ठिकाणी गुरुमौलीला शुभेच्छा सुद्धा तुम्ही द्यायच्या प्रयत्नात आहात. मी अनेक लोकांना म्हणलो गुरूंना शुभेच्छा तुम्ही काय देणार. अनेक लोक म्हणतात गुरुमौलींना शुभेच्छा. तो गुरुमौलीला शुभेच्छा देण्यापेक्षा गुरुमौलीकडून आशीर्वाद घ्यायचा दिवस असतो म्हणून शुभेच्छा द्यायचा नाही, आशीर्वाद घ्यायचा असतो. म्हणून आजचा हा दिवस आशीर्वाद घेत असताना कुठल्या गुरुकडून घ्यायचं. कारण जीवनामध्ये अनंत गुरु आहेत. पावला पावलाला गुरु तुम्हाला मिळतात. चांगलेही गुरु असतात, वाईटही गुरु असतात. चांगला मार्ग दाखवणारे गुरु म्हणतो. कारण पुराणामध्ये येतो शुक्राचार्य तेही गुरुच होते. कोणाचं गुरु होते ते दैत्यांचं होते, राक्षसांचं होते. शुक्राचार्य राक्षसांचं गुरु होते पण ते गुरुच होते. परंतु तेच बाकी सर्व जे काही व्यासादी गुरु आहे, व्यासादी ऋषीमुनी आहेत ते काय होते, इंद्रादी देवतांचं गुरु होते. मग ह्याच गुरुमध्ये दोन्ही फरक आहे. म्हणजे समाजामध्ये लोकांना वाईट शिकवणारे सुद्धा गुरु म्हणतात परंतु त्यांनी शिकवलेले तो शेवट जाणारा नाही म्हणून त्या गुरुला महत्त्व नाही. परंतु खऱ्या अर्थानं ह्या जीवनामध्ये ह्या जीवनाला अर्थ याचा असेल तर आपल्याला सद्गुरूची शरण जावं लागतो, सद्गुरूची कृपा व्हावा लागतो. तर यगलोक आणि परलोक दोन्ही लोकांमध्ये सुखप्राप्ती होतो. कारण एकमेव अशी गुरु आहे ते कालही आहे, आज आणि उद्याही राहणारे ते गुरु आहे. गुरु काल होते उद्या राहिले असं म्हणता येणार नाही. गुरु गुरुच आहे. गुरु कुठल्याही काळामध्ये बांधून नाही. म्हणूनच आपण म्हणतो ना एकदा गुरु झाले तर त्याला आपण माजी गुरु म्हणता येते का. माजी गुरु कोणी म्हणतो का. मग एखादा विद्यापीठमध्ये कुलपती झाले, एखादा प्राध्यापक झाले तर त्यांना आपण माजी कुलपती म्हणता येते. हे आपले
माझे गुरु होते असं म्हणता येतो, कारण हे लौकिक अर्थांना गुरूंना माझी म्हणता येतो, परंतु लौकिक अर्थांना आध्यात्मिक गुरु ते माझी होत नाही, कधीही तो स्त्रीकाल बाधितात असणारा गुरु असतो. त्या गुरुला आजी माझी काय नसतो, कारण गुरु गुरुच असतात. म्हणून आध्यात्मिक गुरु तो पारमार्थ गुरु, त्याला आपण या वीरशैव लिंगायत परंपरामध्ये सद्गुरु म्हणतो, त्याला आपण कुळगुरु म्हणतो. म्हणून त्यांच्या हस्ते आपल्या जीवनामध्ये लिंग दीक्षा घेतो. इतर ठिकाणी लिंग दीक्षा आपण घेतलं तर होतो काय, लिंगालाही महत्व नाही, लिंग देणाऱ्यालाही महत्व नाही, आणि लिंग गळ्यात घेणारे सुद्धा त्यांनाही महत्व नाही. म्हणून लिंग दीक्षा घेत असताना सद्गुरूकडून घेतला पाहिजे, अधिकारीकडून घेतला पाहिजे, तो गादीवर विराजमान आहे त्यांचाच घेतला पाहिजे. मग गुरु होणारा आहे म्हणून त्यांच्याकडं एका मठाचा उत्तराधिकारी आहे, त्यांच्याकडून दीक्षा घेता येतो का? नाही, दीक्षा घेताच येणारा नाही. कारण श्री सिद्धांत शिखामणीमध्ये जगद्गुरु रेणुकाचार्यांनी गुरुची महत्व सांगितलेली आहे. कोण गुरु? गुरु कसा असतात? गुरूंना गुरु होण्याकरिता विधी काय असतो? लक्षात घ्या, गुरूंना गादीवर बसून गुरु करायचा असेल तर जगद्गुरु लागतो, आणि अनुग्रहित देणारा देखील एक गुरुच लागतो. जगद्गुरूंचं साक्षीनं गुरु मुखातूनच गुरूंना गुरु करायचा असतो. म्हणूनच 2008 साली तुम्ही सगळ्यांच्या साक्षीमध्ये ह्या गणाचार्य मठ संस्थांचं गादीवर बसत असताना तुम्ही पाहिलं गुरूंना कसं गुरु करण्यात येतो. म्हणूनच सिद्धांत शिखामणीमध्ये सांगतात, एकदा गुरु झाल्यानंतर अखेरपर्यंत ते गुरुच असतात, ते कधीही माझे गुरु होणारच नाही. म्हणून ह्या गुरु परंपरेमध्ये दीक्षा घेत असताना त्या भक्तांचे कल्याण व्हायचं असेल तर त्या गुरूंचे हस्त भक्तांच्या मस्तकावर, भक्तांच्या डोक्यावर गुरूंचे हात ठेवायचा असेल तर तो अधिकार लागतो. तो अधिकार आल्यानंतर भक्त लहान आहे का मोठा आहे, भक्त वयाचं 10 वर्षाची किंवा 80 वर्षाचा आहे, ते अजिबात भेद नसतो. कारण गुरु समोर प्रत्येक भक्त वयाने कितीही मोठा असेल तर तो काय होतो? शिष्य होतो, आणि तो शिष्य म्हणजे पुत्रच असतो. मग लक्षात घ्या, म्हणून गुरूंना वयात सुद्धा न मोजता गुरूंना काय म्हटलं पाहिजे? सद्गुरूच म्हटलं पाहिजे. म्हणून गुरु प्रति अजिबात भेदभाव कुठेही सांगितलेला नाही. म्हणून या वीरशैव लिंगायत आपल्या परंपरामध्ये गुरुला खूप असे महत्व सांगितलेले आहेत. त्याच महत्वावर तुम्ही सर्वजण गेल्या 18 वर्षापासून श्रीमठामध्ये आल्यापासून तुम्ही सगळेजण पाहतो, एक लौकिक आणि पारमार्थिक बाबतीमध्ये जे काही अभिवृद्धी करायचा असतो, श्रीमठाचे अनेक कार्य असेल, मठातला असेल, बांधकाम असेल किंवा हा मंगल कार्याचे बांधकाम असेल, अनेक लोकांचे सहकार्य आज इथपर्यंत आलेले आहेत. म्हणून आज मात्र फार वेळ प्रवचन न करता तुम्हा सर्वांना फक्त काही सूचना द्यायचा आहे. कारण आजचा हा गुरुपौर्णिमेला काय महत्व आहे? तीर्थप्रसाद, दर्शन आणि महाप्रसाद एवढ्यालाच महत्व आहे. बाकी तुम्ही काहीही सांगा पण तुमचे लक्ष फार कमी राहतो. आता लक्ष काय आहे? आलो समाधान झालंय, बसलो समाधान झालंय. आता काय वाटते तुम्हाला? कधी एकदा प्रवचन होतो, कधी मला तीर्थ भेटतो, आणि लगेच महाप्रसाद घेतले की कधी घराकडे पळतो. मग लक्षात घ्या, तुमची धाव आता लगेच आलो, किती वेगानं आलो तेवढंच वेगानं घराकडे जायचे वेग लागलेले आहे. म्हणून तुम्हाला आजचा हा दिवसामध्ये आज एकच महत्व, दर्शन आणि प्रसाद, दर्शन आणि प्रसाद. मग हे दर्शन प्रसाद घेण्याकरिता संख्या भरपूर झाल्यामुळे, कारण जवळपास 1-2 तास लागेल. वेळ पाहिला 11:15 वाजू लागल्यात. सगळं आपल्याला सुरू करायचं म्हणले तर 12-12:30 वाजता. कारण परत तुमचंही सध्या ह्या वर्षी निसर्गाने खूप सहकार्य केलं, भरपूर पाऊस झालेला आहे. शेतकरी राजा आपला खुश आहे. शेतकरी राजा समाधान आहे का नाही? सगळ्यांची पेरणी झाली, सगळ्यांचे आज व्यवस्थितपणे काम झालं. मग लक्षात घ्या, 4-5 वर्षापूर्वीचं आताची परिस्थिती पाहिलं तर निसर्ग राजा म्हणजे भगवंत तुमच्यावर, शेतकरीवर खूप काही कृपा केलेल्या आहेत. म्हणून आजचा हा ठिकाणी तुमचाही फार वेळ न घेता एवढं या प्रसंगामध्ये सांगतो. तर श्री गणाचार्य मठ संस्थांची जी काही परंपरा आहे त्या परंपराचं देखील सर्वांनी आठवण ठेवलंच पाहिजे. कारण हा वीरशैव लिंगायत परंपरातलं मठ आहे. गणाचार्य मठ हे उज्जैनी शाखीय आहे. उज्जैनी शाखीय मठाचा शिष्य जे कोणी असतो तर तुमचे गोत्र कुठला असतो? गोत्र कुठला आहे तुमचं? महाराज आपण थोडं विचार करतो.
काही लोक म्हणतो एखादा संकल्प सोडायला तुम्हाला बसवलं, मग तुमचं गोत्र विचारलं तर तुम्ही काय म्हणतो? नाही, मी लिंगायत म्हणतो. गोत्र काय म्हटलं की लगेच जंगम म्हणतो. म्हणजे गोत्र सांगत असताना तुम्हाला फार कन्फ्युज होते. म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला तेही सांगणार आहे. वीरशैव लिंगायत परंपरामध्ये पंचपीठ आहे. 5 पीठाची शाखा मठातलं प्रत्येक मठाच्या शिष्यांचं त्या मठाचं मूळ जे काही आहे पीठ, त्या पीठाचंच परंपरातला गोत्र असतो. मग पंचपीठ कुठलं आहे आपलं? ब्रह्मापुरी, उज्जैनी, केदार, श्रीशैल आणि काशी 5 पीठ आहे. या भारत देशामध्ये सनातन अशी हिंदू धर्मातलाच एक भाग म्हणून वीरशैव धर्म सुद्धा आहे, वेगळा नाही. हिंदू धर्मातलाच एक भाग, कारण आम्ही हिंदू धर्मामध्ये 5 देवताला मान्यता दिलेली आहे. महादेव आहे, विष्णू आहे, शक्ती म्हणून देवीचा आहे, आणि सूर्य, गणपती 5 देवताला आपण मान्यता दिलेलं आहे. 5 देवताची उपासना जे कोणी करतो तो हिंदूच आहे. मग आम्ही वीरशैव सगळे कुठल्या देवाची उपासना करतो? आमचं पूजा करायचे देव कुठला आहे? कुठला आहे? महादेवच आहे ना. मग महादेवाचं उपासना, महादेवाचं पूजा पाठ करणारा तो हिंदूच आहे. म्हणून ह्या महादेवाला आपण काय केलं, लहान असा करून महादेवाला लिंग स्वरूपामध्ये प्रत्येकांच्या गळामध्ये हा देहालाच मंदिर करून चालता बोलता मंदिर आपला हा झाला पाहिजे. म्हणून या सिद्धांत चिकामणीमध्ये जगद्गुरू रेणुकाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवजीव ऐक्य साधायचा असेल, इष्टलिंग धारणा फार महत्वाचा असतो. म्हणून तो महादेवाला लिंग स्वरूपामध्ये महान म्हणजे फार मोठा राहणारा महादेवाला लहान असं करून लिंग स्वरूपामध्ये तुमच्या गळ्यामध्ये गुरुनं धारण करून देतो. म्हणून ते करण्याकरिता त्याला पंचपीठ आहे. पंचपीठातल्या अनेक शाखा मठातले गुरु महाराज आहेत. म्हणून तुम्हाला पंचपीठ कुठलं आहे? ब्रह्मापुरी, उज्जैनी, केदार, श्रीशैल आणि काशी. लक्षपूर्वक ऐका बरं, 5 पीठ आपलं आहे. मग ब्रह्मापुरी पीठाची शाखा मठ आपल्या भागामध्ये कुठला आहे? अहमदपूर वीरमठ. म्हणजे अहमदपूर आपण अहमदपूर आपण एवढं चांगलं ओळखतो, पण अहमदपूर आपणची शाखा तो मूळ कुठला आहे? तर ब्रह्मापुरी शाखा आहे, तो अहमदपूर आहे. अंबाजोगाई मठ आहेत आणि आपल्या भागातला हणेगाव मठ हे ब्रह्मापुरी शाखे मठ आहे. मग त्या हणेगाव महाराज, अहमदपूरचे महाराज, अंबाजोगाई महाराजचे शिष्य जो कोणी असेल तर तुमचं गोत्र कुठला? गोत्र तुमचं वीर गोत्र आहे. लक्षात घ्या, या तिन्ही मठाचे शिष्य सर्व तुमचे गोत्र वीर गोत्र आहे. 2 नंबर उज्जैनी पीठ. उज्जैनी पीठाचे शाखा मठ आपली भागामध्ये मुखेड, बेटमोगरा, पूर्णा, वसमत या प्रमुख मठातलं जे काही सगळे उज्जैनी शाखे आहे, या शाखा मठाचे शिष्यांचं गोत्र नंदी गोत्र आहे. मग आता मुखेड मठाचं शिष्य परंपरा म्हणून तुमचं गोत्र कुठलं झाले? कुठलं गोत्र झाले? नंदी गोत्र. आठवण राहते का आता? तुमचं गोत्र कुठलं? कुठलं गोत्र तुमचं? जोरात बोलले तर लक्षात येईल. कुठलं गोत्र तुमचं? नंदी गोत्र आहे. मग लक्षात घ्या, बेटमुरे मठाचे शिष्य, मुखेड गणाचार्य मठाचे शिष्य, वसमत मठातले शिष्य, पूर्णा मठाचे शिष्य, तुमचं गोत्र नंदी गोत्र आहे. 3 नंबरचं केदार पीठ आहे. केदार पीठाची आपली भागामध्ये कुठलाही मठ नाही. सध्या कासळी मठाचे गेल्या अर्धा वर्षापूर्वी शाखा मठ केले होते. त्या कासळी मठाचे फार तुळक शिष्य आहे. म्हणून केदार पीठाचा शाखा कुठल्याही आपल्या भागात नाही. कर्नाटकमध्ये 4-5 मठ आहे. पण केदार पीठाचे जे काही शिष्य असेल तर त्यांचं गोत्र आहे भृंगी गोत्र आहे. वीर, नंदी आणि भृंगी गोत्र आहे. आणि 4 नंबरचं श्रीशैल पीठ. श्रीशैल पीठाचे शाखा मठ आपल्या भागामध्ये कुठला आहे? एक बीचगुंदा आहे, माजलगाव मठ आहे आणि कळमनुरी मठ आहे. या 3 मठ तुमची सहज लक्षात येतो. बीचगुंदा मठ आपल्या भागामध्ये महाराज चांगले आपण ओळखतो. मग बीचगुंदा मठ, माजलगाव मठ आणि कळमनुरी मठ हे आपलं श्रीशैल शाखीय मठ आहे. तर ह्यांचा गोत्र आहे वृषभ गोत्र आहे. 4था गोत्र कुठलं? वृषभ गोत्र आहे. आणि शेवटचा काशी शाखा मठ आपल्या भागामध्ये ते फक्त शिराडोल मठ आहे. शिराडोल मठातले महाराज केदार पीठावर जगद्गुरू झाले असेल, परंतु शिराडोल मठाचं जे काय असेल तर ते काशी शाखा मठ आहे.
शिराडोन मठात शिष्यांची सर्वांची गोत्र आहे तो स्कंद गोत्र आहे. लक्षात घ्या, आता आपली पंचपीठातलं सर्व शाखा मठातल्या शिष्यांची गोत्र फक्त 5च गोत्र आहे बरं, 6वं नाही. कुठला कुठला आहे? वीर, नंदी, भृंगी, वृषभ आणि स्कंद आहे. 5 गोत्र आपलंच परंपरातलं आहे, दुसरं कुठलंही राहत नाही. हे 5ही गोत्र हे वीर गोत्र, नंदी गोत्र, स्कंद आणि वृषभ या 5ही गोत्र काय आहेत रे? गुरु गोत्र आहे, वेगळं नाही. ऋषी परंपरातलं ते गुरु परंपरातलं गोत्र आहे. म्हणजे हा गुरु परंपरातलं 5 गोत्र फक्त आपलाच असतो, 6वा गोत्र राहत नाही. म्हणून हा परंपरामध्ये आपला हा गुरु परंपरा समजून घ्यायचा असेल तर प्रत्येक जण आपल्याला आपल्या गुरु माऊलींना, कुलगुरूंना मात्र न विसरता आपली सेवा केला पाहिजे. आपले मानलेले खूप महाराज आहेत. अनेक लोकांना काही गुरु महाराजांची कीर्तन आवडतात, काही गुरु महाराजांची पूजा आवडतात, काही गुरु महाराजांची आरती करायचं आवडतात. काही गुरु महाराजांना प्रत्येकाची व्यक्ती तितकं प्रकृती आहे, कुठलाही महाराज आवडीनं असू द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं आवडाचं, कारण अनेक लोक ओळखतो आपल्याला मुखेड महाराज आवडतात, आवडीचं असू द्या, परंतु मूळ कुलगुरू कोण? कुलगुरू आहे तुमचे, म्हणून पहिला कुलगुरूला महत्व दिलं पाहिजे, नंतर आवडलेला गुरु दिला पाहिजे. म्हणून अशी ह्या गुरु परंपरातलं, या सर्व गुरु परंपरामधलं प्रत्येक मठातलं जे काही गुरु महाराज आहेत ते श्रावण महिन्यामध्ये अनुष्ठान करतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याला फार आपण महत्व दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक शाखा मठातले प्रत्येक गुरु माऊली कसं जमेल त्याप्रमाणे 11 दिवस, 21 दिवस, काही महाराज एक पूर्ण महिनाभर श्रावण महिन्याचे अनुष्ठान करतात. महिनाभरामध्ये श्रावण महिना करत असताना आपला हा गणाचन मठ संस्थांच्या परंपरामध्ये गेल्या 17 वर्ष अनेक ठिकाणी अनुष्ठान पूर्ण झालेले आहे. परंतु ह्या वर्षी मात्र तुम्हा सर्वांचे भाग्य म्हणून संत शिरोमणी मनमाड माऊलींचे संजीवनी समाधीस्थ त्या माऊलीच्या ठिकाणी ह्या वर्षीची अनुष्ठान आपल्याला ठरलेले आहे. कपिलदार क्षेत्रामध्ये अनुष्ठान ठरलेले आहे. मग कपिलदार मध्ये आपण अनुष्ठान करायचं म्हटलं तर कसं अनुष्ठानाचे स्वरूप असायला पाहिजे? कारण अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं, गेल्या राष्ट्रसंत अहमदपूरकर आपण अनुष्ठान घेतले होते, त्यावेळामध्ये खूप मोठं सप्ताह त्यांनी केले. 21 दिवस कीर्तन भजन झालं. परंतु आपलं मात्र काय केलं? कीर्तन भजनाचे बरोबरही सुद्धा काय ठेवलेलं आहे तर नित्य नियमानं गेल्या वर्षी श्रावण महिन्यात जे कोणी आलं सर्वांना आता लक्षात आलेले आहे. म्हणजे आपली महाराजचं अनुष्ठान कसं राहतो सर्वांना कळालेलं आहे ना. गेल्या वर्षी आले त्यांना कसं, सकाळी सामूहिक रीतीतून इष्टलिंग पूजा होणार, सर्वांना तीर्थप्रसाद नित्य नियमानं भेटणार आणि महाप्रसाद होणार, आणि सायंकाळी रोज शिवपाठ इथं मठामध्ये होत होता. मग अशी होत असताना आज आपल्याला कपिलदारमध्येही सुद्धा त्याच पद्धतीनं, कसं आपण गेल्या वर्षी मठामध्ये गेलो होतो त्याच पद्धतीनं याही वर्षी मात्र कपिलदारमध्ये पूर्णपणे 26 ह्या महिन्यातल्या 26 तारखेपासून 16 ऑगस्ट पर्यंत सुंदर असा हा 21 दिवसाची सोहळा आयोजित केलेली आहे. 26 जुलै पासून 16 ऑगस्ट पर्यंत. मग हा 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण थोडा बदल करून शेवटचा 7 दिवस म्हणजे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 7 दिवस मात्र सामूहिक रीतीतून मनमाड स्वामीचं दरबारमध्ये आपण चाललो, त्यांचं सानिध्यात चाललो तर परमर्षी ग्रंथाची पारायण केलीच पाहिजे. म्हणून 500 लोकांची पारायणाची आपण व्यवस्था करायचं ठरवलेली आहे. बघा, माऊलीचं ठिकाणी आपण चाललो, तिथं जाऊन आपण माऊलीचं नित्य नेमानं अभिषेक तिथं करणार आहोत. परंतु परमर्षी ग्रंथ नाही वाचलं तर ते पूर्ण होणार नाही. म्हणून काय ठरवलं आपण तर शेवटचं 7 दिवस म्हणजे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या 7 दिवस त्या ठिकाणी 500 लोकांना एकत्रित बसून सुंदर असं परमर्षी ग्रंथाचं पारायण होणार. आताच तुम्ही कसं पाहिलं होतं गुरुमौलीची पाद्यपूजा झाल्यानंतर पूर्ण आरती झालेली, तसं त्या ठिकाणी परमर्षी ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर नित्य नेमानं गुरुमौलीची पूजा आरती होणार, तीर्थप्रसाद भेटणार आणि त्या 7 दिवस तुम्हाला प्रवचन तिथं भेटणार आहेत. म्हणून तसं 500 लोकांना पारायणला बसवायचं असेल तर काय काय केलं पाहिजे? 500 लोक कुणाला घेऊन गेलं पाहिजे? आपण कुणाला घेऊन जायचे सांगा? 500 लोक म्हटले तर महाराज आपल्या गावातलं कोणाला तर पाठवतो, काय लोक म्हणते शेजारी गावात आपण बोलतो, काय लोक म्हणतात महाराज कुणाला तर पाठवतो, कुणाला पाठवतो बघतो करतो म्हणण्यापेक्षा मी तर असं सांगतो, कुणालाही सांगण्यापेक्षा इथं तुम्ही आलात ना, जवळपास 3-3.5 हजार लोक इथे बसलोत ना, तुम्ही तुमचं मधलंच 500 लोक बाहेर पडा. कुणालाही असं म्हणायचे नाही, स्वतः तयार व्हायचं
तर आपण 500 लोकांची आम्ही गणित धरून बसलोत ना, तर 500 पेक्षा जास्त संख्येनं वाढला पाहिजे. तसं होईल का? तुम्हाला विचारलं, 500 पेक्षा जास्त संख्या होईल का आपला? कारण आता गुरु शिष्यांचे संवाद आहे बरं, इथं प्रवचन फार काही वेगळा नाही. शिष्य बसल्यात मी तुम्हाला विचारू लागलो, सहज बोलू लागलो. 500 पेक्षा संख्या जास्त होणार का कमी होणार? संख्या जास्त कमी. मग जास्त व्हायचं असेल तर कोण आलं पाहिजे? कोण आलं पाहिजे? मग शिष्य म्हणजे कोण? लक्षात घ्या, शिष्य आलं पाहिजे म्हणू नका, मी स्वतः येतो म्हणा. मग येणार असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवल्या तर खात्री होईल. लक्षात घ्या बरं, टाळ्या वाजवलं म्हणजे तुमचं सहमत झालेली आहे. मग त्या दिवशी मी बघणार आहे बरं, 10 ऑगस्टला कमीत कमी 500 पेक्षा जास्त संख्येनं पारायणला आपल्याला बसलाच पाहिजे. मग 500 पेक्षा जास्त संख्येत तुम्ही पारायण बसायचं असेल तर आपल्याला तुम्हा सर्वांची सेवा करण्याकरिता 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट मात्र नित्य अन्नदानामध्ये थोडं डबल आपण लावलेलं आहे. सुरुवातीचं 13 दिवस 14 दिवस मात्र एका दिवसाच्या अन्नदानाचे खर्च आहे 25,000 रुपये. फार सोपामध्ये. आता आपले विश्वनाथ पाटील सांगितल्याप्रमाणे आम्ही कितीचं ठेवलं? नित्य नियमानं अन्नदानासाठी 25,000 रुपये ठेवलेले आहेत. तर शेवटचं 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट तेवढ्या दरम्यान मात्र एक 50,000 रुपयाची अन्नदानासाठी आपण ठेवलेली आहे. मग त्याच्यामध्ये आता जळकोट, मोगाव, डोणगाव ऑलरेडी त्यांचं नाव आलेले आहे. त्या गावाच्या लोकांनी आज घेऊन टाकलेलं आहे. त्या 7 दिवसामध्ये आपला एक दिवस आम्ही 50,000 रुपये अन्नदानासाठी देणार आणि 50 लोक गावातून येणार असं त्यांनी सांगितलेले आहे. मग इथं अनेक अजून गावं आहेत, कारण आपल्याला जवळपास 8 ते 10 गावाचं आपलं नाव दिलेलं आहे ऑलरेडी. आता आलेले बरेच गावात तुम्ही आलात तर आता तुम्हा सर्वांना सूचना आहे. इथं आपलं शिवानंद बंडे आणि चंदापूर आहेत, इथं सगळेजण इथे बसलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं? आपली गावाचे कोणी असेल तर तुम्हाला अन्नदान घ्यायचं असेल 26 जुलैपासून 16 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अन्नदानासाठी नाव घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचे नाव द्या, फोन नंबर द्या आणि तुम्हाला त्यांनी उद्या परवा संपर्क करतात. आता तुम्ही नाव देऊन गेलात तर हे आता तुमच्याकडे जे काही पॉम्पलेट आपण वाटप करू लागलो हे फक्त तुम्हाला कळावं म्हणून हे पॉम्पलेट आहे. दुसरं महत्वाचं मोठं पत्रिका सर्व 21 दिवसाचा 22 दिवसाचा म्हणजे 26 जुलैपासून 16 ऑगस्टपर्यंतला सर्व तारखा सर्व गावाचे नाव आल्यानंतर दुसरं एक चांगलं पत्रिका आपण छापणार आहोत. तो पत्रिका परत प्रत्येक गावामध्ये एक मोठी पत्रिका प्रत्येक गावामध्ये यायचं आहे. म्हणून त्यासाठी ते पत्रिका छापायचं असेल तर आज तुमच्या गावाचे नाव आलं तर उद्यापासून आपण त्या कामाला लागणार आहोत. म्हणून फक्त आज तुम्ही नावं देऊन जायचं आहे. आणि गावात गेल्यानंतर अनेक लोक लक्षात घ्या, या 18 वर्षापासून मठातून महाराजाकडून शिष्यावर वज्ज काहीतरी पडले का हो? काही वज्ज पडले का? नाही, महाराज आले तेवढं द्याच म्हणलेत, महाराज आलेत हे कराच म्हणलेत, महाराज आले की आम्हाला हे म्हणलेत, असे कधी घडले का? पण एक मात्र म्हणतो, केलं पाहिजे. आणि शेवटी हे गुरु शिष्याचे नातं आहे आणि शेवटी ह्या माध्यमातून तुमच्याकडून घडलं पाहिजे. तुम्ही जे काही अन्नदान करतो, दक्षिणा देतो, सेवा करतो, हे जे काही तुम्ही करतो ना हे आपल्यासाठी ते तुमच्यासाठीच आहे. म्हणून एका ठिकाणी सांगतात, खाया पिया तो अंग लगे, खाया पिया तो अंग लगे, दान दिया तो संग लगे, बाकी बचा तो जंग लगे. आले का लक्षात? खाया प्या तो अंग लगे, खाऊन पिऊन चांगला झालं तर शरीर चांगलं होतं. दान दिलं तर सोबत येतो. संग म्हणजे दान देतो संग. तुम्ही काही दान करा त्याची 10 पटीने तुमची वापर वापस येणार आहे. कारण एकमेव अशी दान आहे, तो दान तुमचं पैशाला पवित्र करतो, हाताला पवित्र करतो. दान मुळात तुमचं कमवायला देखील जे काही तुमचा अर्थ आहे, आता डॉक्टर उच्चेकर साहेबांना सांगितलेत ना, अर्थ आणि काम फार महत्वाची गोष्ट आहे. अर्थ पैसा कमवायचा असेल कमवा, पण कमवलेलं पैशाला चांगलं वाटायचं असेल तर त्याच्यातला काही भाग दान केलंच पाहिजे. म्हणून दान केले तर ते काय होतो, ते तुमची सोबत येतो. कुठल्या स्वरूपामध्ये येतो बघा. इथून तुम्ही नंतर गेल्यानंतर यमदरबार मध्ये याचं नंतर कुठं जाणार?
आता नंतर कुठं जाणार? महाराज घरी जातो म्हणतो ना. तुमचा देह सोडल्यानंतर कुठं जाणार? देह सोडलं, जीव गेला, तुम्ही देह सोडलं, कुठं जाणार नंतर? यमदरबारमध्ये जावं लागतो. यमाच्या समोर तुम्हाला उभा करतो आणि सांगतो हे पाप आहे, हे पुण्य. चित्रगुप्ताने तुमचे हिसाब दिलेला असले बरं लक्षात घ्या. चित्रगुप्ताकडे तुमचे हिसाब असतो, किती पाप केलं, किती पुण्य केलं, हे हिसाब दिलेला असतो. तिथं हिसाब द्यावा लागतो ना. मग त्याचे हिसाब देत असताना तुम्ही इथं केलेले जे काही दान असतो ना, ते दान म्हणजे पुण्य स्वरूपामध्ये कमाई म्हणून सोबत येतो. मग त्या ठिकाणी ते सगळं पुण्य तुम्हाला कामाला येतो ना, लक्षात घ्या. म्हणून सांगतो ना, संडे हो या मंडे, रोज खाए अंडे, फिर बाद में मिलेगा यमराज के डंडे. नंतर मात्र यमराजाचं दंड म्हणजे तुम्हाला पनिशमेंट, शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करायचं? ह्या इथंच ह्या जन्मामध्ये इथंच ह्या पृथ्वीवरच काय केलं पाहिजे? दान करून पुण्य कमवलं पाहिजे. तो तुमच्या सोबत येत असतो. म्हणून तो दान तुमच्याकडून करून घेणं म्हणजे तुमच्यासाठीच असतो. म्हणून ह्या सर्व गोष्टी करत असताना श्रावण महिन्यामध्ये विशेष करून माऊलीच्या ठिकाणी, कपिलदारच्या ठिकाणी, आता विश्वनाथ पाटील सांगितल्याप्रमाणे आम्ही नेहमी गेलो. इथं आलेले सगळेजण किमान वर्षातलं 1 किंवा 2 वेळ तुम्ही जाऊन आलेलेच आहोत. सगळेजण जाऊन आलो का नाही? सगळेजण जाऊन आलो नाही अशी तर कोणीच नाही. परंतु तिथं जाऊन अभिषेक केलेले किती लोक आहोत सांगा बरं माऊलीला? हातवरी करावं. माऊलींचं संजीवनी समाधी समोर बसून रुद्राभिषेक आपण करून आलो. किती लोक आहोत बघा? या सगळ्यामध्ये तुम्हाला 10 लोक दिसून आले. 10 किंवा 20 लोक घराच, म्हणजे माऊलीच्या दरबारात बसून अभिषेक करून आलेल्या 3000 मध्ये फक्त 20 लोकच निवडून आलो. श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करू दिले का तुम्हाला? नाही नाही नाही, पळा पळा पळा. बाकी टाइम श्रावणामध्ये नाही. मग लक्षात घ्या, एक तुमच्यासाठी चांगली आहे, ही सुवर्ण संधी आहे. तर माऊलीचा अभिषेक करत असताना मी स्वतः तिथं बसणार आहे. आपल्या इष्टलिंग पूजा झाल्यानंतर इथं आलेल्या दाम्पत्याला घेऊन माऊलीच्या दरबारमध्ये येऊन बसणार आहे मी. आणि सगळ्या शिष्याला बसवून, यजमान म्हणून तुम्ही जे काय बसलात सगळ्यांच्या समोर नित्य नियमानं 21 दिवस संत शिरोमणी मनमथ माऊलीचा रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे. मग एवढा पुण्य कुणाला भेटणार आहे सांगा? म्हणजे एकाच ठिकाणी गुरु संत भगवंताची तुम्हाला कृपा होणार आहे. म्हणून अशी ह्या कपिलदारचे अनुष्ठानाला मात्र खूप महत्व आहे. म्हणून सर्वांनी ह्या गोष्टीचा खूप बारकाईने विचार केला पाहिजे. सर्वजणांना वाटायला नको गाव आहेत, आपलीच महाराज आहेत, काही दिले तरी चालते, नाही दिले तरी चालते. दिले तरी चालते, नाही आमच्याकडे काही विषयच नाही. परंतु ह्या वर्षीचे ठिकाणे बघून विचार करा. मठामध्ये होतं कसं जमले तसं आपण केलं. आणि ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आम्ही अनुष्ठान करत असताना कुणालाही म्हणत नव्हतो मी शेवटच्या दिवशी या. आपले मुखेडचे मठातले काही ट्रस्टी लोकांनी तिथं शेवटच्या दिवशी याचं ज्योतिर्लिंगाचे अनुष्ठान समारोप करून येत होतो. कुणालाही त्रास दिले नाही. काही लोकांनी येणारे इच्छा असलेले आलेत. ज्योतिर्लिंगाला काय बंधन नव्हता. परंतु ह्या कपिलदार क्षेत्र मात्र फार महत्वाचं ठिकाण आहे. म्हणून त्या कपिलदारच्या क्षेत्रामध्ये मात्र सर्वांनी हे सुवर्ण संधीला मागे पुढे बघू नका. चांगल्या संधी आहेत. बाकी टाइम केलेलं पूजा वेगळं, बाकी वेळात केलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. परंतु ह्या श्रावण महिन्यामध्ये कपिलदारच्या क्षेत्रामध्ये जात असताना त्या ठिकाणी प्रत्येक जण आलेलं म्हटलं पाहिजे. काय म्हणून? काय म्हटलं पाहिजे? मुखेडचे महाराज बसलेत, उठून आलेत, बरोबर आहे का? महाराज बसलेत, काय शिष्य आहे कमी आहे जास्त, असं म्हणून भेटलं पाहिजे का? म्हणून शिष्याला माझं म्हणायचं आहे, तर तिथलं अनुष्ठान झाल्यानंतर कपिलदार मंदिराचे ट्रस्टी आणि त्या भागातले लोक असं म्हटलं पाहिजे, तर खरंच बाबा अनुष्ठान कुणाचं चांगला झालं असेल तर ते मुखेडचे महाराजांचे अनुष्ठान छान झाले, व्यवस्था छान होते. मग तिथं येणाऱ्या जणांची व्यवस्था केली, शिष्य चांगला आले, म्हणजे जेणेकरून तिथं मठाचे नाव झालं तर ते अप्रत्यक्ष तुमचंच नाव होतो. कुठेही तुम्ही गेलं तर छाती भरून तुम्हाला आला पाहिजे, माझे मठ आहेत, माझे गुरुमाऊली ते माझं झालेले आहे, हे भाव प्रत्येकाच्या मनामध्ये आला पाहिजे. म्हणून यावेळी कपिलदाराचे मात्र सर्वांनी झाले तेवढा वेळातले वेळ काढून अन्नदानामध्ये सेवा करा. एक दिवस मुक्कामासाठी या. नाही महाराज आमच्याकडे वेळ आहे तुम्हाला असं म्हणत असेल तर तिथं आपले लोक बसले, त्यांच्याकडे नावा द्या, मी 21 दिवस तिथं राहतो म्हणून. काय लोकांची राहायची तयारी असेल तर 21 दिवस राहा. नाही आम्ही पारायणामध्ये बसतो ना तर पारायणामध्ये बसा. तुम्हाला काय जमीन त्या सेवा करण्यासाठी
आजच नाव नोंदणी करून जावं अशी सर्वांना सूचना देतो। आणि या मठाच्या माध्यमातून अनेक लोकांनी गेले 18 वर्षामध्ये, कारण गादीवर बसलेपासून हा सोहळा चालू आहे, म्हणून 18 वर्षामध्ये अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने तनमन धनातून श्रीमठासाठी सेवा तुम्ही करत गेलात। तर ह्या ठिकाणी अनेक लोक गुरु अनुग्रही घेतलेले आलात आणि काही लोकांना घ्यायचाही असेल तर प्रतिवर्ष दीक्षा आणि अनुग्रहाचे कार्यक्रम मठामध्ये सातत्याने होत असतो, त्याची लाभ सर्वांनी घ्यावा अशी या ठिकाणी सूचना देतो। वीरशैव लिंगायत परंपरामध्ये प्रत्येक सद्भक्ताने गुरु आणि लिंग जंगमाची सेवा करायची परंपरा सर्वांनी जोपासला पाहिजे। आपलं आपलं परीने नित्य नियमाने इष्टलिंग पूजा, आपलं गुरुमौलीचे दर्शन नित्य नियमाने सर्वांनी घेतलंच पाहिजे। हे नियम मात्र तुम्ही सर्वजण सातत्याने आपल्या मध्ये ठेवावा अशी या ठिकाणी सूचना देतो। आणि आता लगेच सर्वांना सूचना दिल्याप्रमाणे कोणीही गायगुंजाळ करू नका, सर्वांनी शिस्तीनं रांगेनं तुम्ही हातामध्ये लिंग काढून घ्या। व्यवस्थित आला तर इथं 2 तास लागो 3 तास लागो, मी काही उठून जाणार नाही, म्हणून सर्वांना इथं मी बसून तीर्थ देणार आहे। मी गडबड करत नाही, तुम्ही सुद्धा गडबड करू नका, सर्वांनी शिस्तीने या, इथं तीर्थ प्रसाद घ्या आणि लगेच वरी आपल्या ह्याच मंगल कार्यालयामध्ये वरच्या बाजूमध्ये महाप्रसादची व्यवस्था केलेली आहे। त्यासाठी खास डोणगाव बुजुर्ग इथून अनेक आपले सद्भक्त काही मुलं इथं आलेले आहेत, त्या सर्वांची आज प्रसाद वाटापाची सेवा आहे। म्हणून पहिल्यांदा डोणगावमधलं सर्व तरुण मुलं जे काय तर तुम्हाला सेवा करायला वरी जायचे, तुम्ही पहिल्यांदा एका बाजूने या, तुम्ही पुढे येऊन तीर्थप्रसाद पहिला घ्यायचा आहे। तुम्ही सगळेजण तीर्थप्रसाद घेऊन वरे जा आणि सगळेजण फक्त त्यांनीच म्हणून नाही, त्यांची सोबत तुम्हालाही अनेक लोकांना सेवा करायचं असेल तर तुम्ही स्वतः थांबा, प्रसादाचे वाटप करा आणि तर काही पडले काही तुम्हाला सेवा करतील आजच्या दिवसभर तुम्ही वाटामध्ये बसून सेवा करायची सूचना देतो। आणि आजचा हा कार्यक्रमामध्ये प्रसादाची सेवा करणारे 100% परिवार आणि तुम्हा सर्वांना भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून वाण्याला विराम देतो। शिवम भयात सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर। सगळेजण दोन्ही हात वर करून भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, हर 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 हर। श्री मंडल